नुकताच बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या. एनडीएनं दणदणीत विजय मिळवत विरोधकांना भुईसपाट केलं. आता ठरल्याप्रमाणे गतवर्षीप्रमाणे त्यांचं चिंतन शिबिर आयोजित होणार आणि पराभूत होण्याची कारणं लक्षात घेतली जाणार. आता हे सगळं ठरल्याप्रमाणे होत असलं तरी 2019च्या लोकसभेपासून यात एक ट्विस्ट आलाय आणि तो म्हणजे निवडणूक आयोगावर भाष्य. बिहारच्या बाबतीत अजून तसं काही बोललं जात नसलं तरी येत्या 2-3 दिवसामध्ये ते बोललं जाईल हे निश्चित आहे. विजयाचं अनेक विश्लेषक अनेक कारणं देत असली तरी एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे जुळून येणारे चिन्ह आणि नावं. जणू राज्य पक्षाला निवडणूक चिन्ह दप्तर मिळालं होतं तर बऱ्याच ठिकाणी उमेदवारांना ब्रीफकेसेस चिन्ह मिळालं. त्यामुळे दोन्हींमध्ये साधर्म्य वाटल्यानं गोंधळ झाला. मवा, राघवपूर, समस्तीपूर, बेतिया, दरभंगा, जमालपूर, कांती, पातेपूर, दिना आदी मतदारसंघात एकसारखं नाव किंवा एकच आडनावं असलेले अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे मतदारांना योग्य उमेदवार ओळखण्यात गोंधळाचा अनुभव आला. आता महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळं झालेलं नव्हतं. त्याच पार्श्वभूमीवर नेमका गोंधळ काय झाला होता आणि निवडणूक आयोगानं काय घोषणा केली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार आणि तुम्ही बघताय आवाज महाराष्ट्राचा. अजित पवार यांनी भर सभेत एक स्टेटमेंट दिलं होतं, तुमचा राजा निवडून ट्रम्पेटमुळे आलाय, नाहीतर सुपडा साफ होता आपला. साताऱ्यात ऐनवेळी जय पराजयाचं गणित बदललं, त्याला कारणीभूत ठरलं ते निवडणुकीचं चिन्ह. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेचा घात झाला तर भाजपच्या उदयनराजे भोसल्यांचा विजय झाला. या मतातील भरकटाला कारणीभूत ठरलं ते ट्रम्पेट. आकडेवारीनुसार पाहायचं म्हणजे भाजपचे उदयराजे भोसलेंना 5,71,134 मतं पडली तर शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंना 5,38,363 मतं पडली. या दोघांमध्ये फरक होता 32,771 मतांचा. इथे एक मोठा ट्विस्ट होता, कारण फक्त 32,000चा असला तरी संजय गाड्यांच्या ट्रम्पेटला 35,311 मतं मिळाली होती. फक्त निवडणूक चिन्हामुळे रायगडमध्ये 2014मध्ये अनंत गीते यांच्याही विजयात एकाच नावाचे म्हणजेच सुनील तटकरे नावाचे उमेदवार होते. त्यामुळे रायगडचा निकाल फिरण्याची जोरदार चर्चा रंगली होती. तुतारीसारख्या दिसणाऱ्या ट्रम्पेटनं विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी डाव साधला. शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका बसला.